राज्यातल्या बैलगाडा शर्यतीवरची बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधान भवनात अनोखं आंदोलन केलं। आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनात चक्क बैलजोडी घेऊन आले। गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला। दरम्यान तामिळनाडूमधील जल्लीकट्टू स्पर्धेला विधानसभेत कायदा संमत करून परवानगी देण्यात आली। येथील लोकभावनेचा आदर करून तामिळनाडू सरकारने कायद्यात बदल केला। त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी लावून धरली आहे। आपण बघतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर आहे। अमित, कसं असेल एकूणच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन? खरोखरच सत्ताधाऱ्यांसाठी हा सोपा पेपर असणार आहे? 23 दिवसांचं कामकाज या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। थोड्याच मिनिटांमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणानं या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि ज्या प्रकारे भाजप आणि सेना यांच्यामध्ये अधिवेशन सुरू होण्याच्या 2 दिवस आधी एक प्रकारे सीज फायर किंवा युद्धतह झालेला आपल्याला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे राज्य कसं चालवायचं किंवा राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा आता पूर्णपणे टळलेली आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री असतील किंवा भाजप खास करून सत्ताधारी असतील ते काहीसे निवांत आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि त्याच्यामुळे विरोधकांना एक प्रकारे कुरघोडी करण्याची जी संधी होती ती मात्र हुकलेली आहे। असं असलं तरी अत्यंत महत्वाचा जो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा आहे, कारण आता सुदैवाने पाऊस चांगला झाला असून सुद्धा ज्या प्रकारे गेल्या महिन्यात मराठवाड्यामध्ये खास करून 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे एक वेगळाच विषय पुढे येण्याची शक्यता आहे। म्हणूनच हा मुद्दा अधिवेशनात किती गाजतो आणि त्याला सत्ताधारी काय उत्तर देतात, विरोधक कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांना धारेवर जातात हे बघावं लागेल। आणि अगदी थोडक्यात सांगायचं तर जलकुट्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी या प्रकारचं विधेयक यावेळी पास होणार आहे आणि त्याला अर्थात दोन्ही गटातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांकडून पाठिंबा आहे। त्याच्यामुळे हे विधेयक कसं पास होतं, याच्यामध्ये काय तरतुदी करण्यात येतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल। हे या अधिवेशनाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। धन्यवाद अमित, ही माहिती दिल्याबद्दल। अमित जोशी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।